नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यांचं स्वागत आहे. झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे? मीच तुमची लाडकी मयुरी. तर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. तुमच्या या लाडक्या बहिणीला. मी एवढी काही श्रीमंत नाही, मी गरीबच आहे बरं का. फक्त एवढंच की मला वाईट बोलायला मला सहन होत नाही, एवढंच आहे. नाहीतर मी एखाद्याला जीवाला जीव लावते बरं. पण मला वाईट बोललेलं किंवा खोटं मला अजिबात आवडत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. तर उद्या मी जाणार आहे सासरी. आमची पालखी येणार आहे आमच्याकडे, कारण की लोक देवाला भेटायला जातात, आमचा देव आम्हाला भेटायला येतो. तर अजून बघा, कपड्यांची संभवच्या कपड्या म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या कपड्याची इस्त्री करायची आहे. ती इस्त्री नाही केली अजून, इस्त्री करायची आहे. आत्ता परत कपडे धुतलेत मगाशीच. सकाळचे कपडे धुतले होते, पण म्हटलं आत्ता एवढे कपडे धुतले कारण की दोघांना केस कटिंग करून आणली. पालखी म्हटलं कधी पण येऊ शकते आणि आज बुधवार पण होता. तर म्हटलं आज भाजी घेऊन आले, मिरच्या घेऊन आले. संकेश्वरी मिरची आणली 1 किलो, आणि म्हणजे एकूण सगळ्या 2 किलो मिरच्या घेतल्या मी. संकेश्वरी मिरची असते ते खूप टेस्टी असते ताई आमच्या म्हणल्या, माझी नणंद. मग संकेश्वरी 1 मिरची घेतली, बेडगी मिरची घेतली, गंटूर आणि लवंगी मिरची, अशा 4 प्रकारच्या मिरच्या घेतल्या मी. जास्त नाही, थोड्याच घेतल्या आहेत बघा. तर आणि तिथून मग म्हटलं एकाच वेळेस 2 कामं करून घ्यावी. तर मग ह्याला शाळेतनं आणलं, 9:30ला सुटले, तिथून क्लासला सोडलं. क्लासच्या मॅडमला म्हटलं 11 वाजता सोडायला. 11 वाजता त्यांनी सोडलं. तोपर्यंत आम्ही निघालो, पिल्लू आणि मी. तिथून गेलेलं आणि ह्याची केस कटिंग केली पहिली सलूनमध्ये मुलाची. तिथून मग सलूनमध्ये हिला म्हणत होती केस कटिंग कराय, पण ही काही सलूनमध्ये बसायला तयार नाही. तिथून मग नेली तिला मी पार्लरमध्ये. मी ॲब्रो करायला गेली होती बघा. पार्लरमध्ये ॲब्रो केल्या. मी कधी दर महिना करत नाही बघा, 4-4, 5-5 महिन्याने करते. तर ॲब्रो केल्या आणि मग ती पार्लर म्हटली हिची केस नाही कटिंग करायची का? मग तर म्हटलं नाही करायचे. तर पिल्लू ना केस कटिंग करायला गेली की खूप रडते, खूप रडते, केस कटिंग करून देत नाही. तरी मोबाईल दिलेला हातात, तरी पण काही केस कटिंग करून देत नव्हते. मग समोरच एक डॉलवाला बसला होता, तिने काय विकायला बसला डॉल हे ते बसलेला. तर आज ती काय घेऊन आली बघा. तर ती समोर पार्लरवाली ती बाई म्हणली की केस कटिंग करून दिलीस तर तुला मम्मी नाही काय डॉल देईल, हे देईल, ते देईल, असं बोलायला लागले. तर तिने तेवढंच गोष्ट लक्षात ठेवली बरं का, केस कटिंग करून दिला, एवढी रडली नाही दरवेळेसारखी. आणि पुढे गेली आणि रस्ता क्रॉस करूनच जायचं होतं पलीकडे. पण म्हटलं चल अगोदर इकडे जाऊया भाजी घ्यायला. तर नाही, मला तेच पाहिजे. तर बघा तिच्या ह्याच्याने हे घेतलं बघा. हां, काय आलं म्हणतात, जिराब हे बघा, हा घेतला तिनं बरं का. जायलाच तयार नाही, बघितलं. हा घेऊन आली तो. एवढं आहे ते बघा. तिथं समोर पण एक आहे, अजून ते वरती आहे ते बघा, तो व्हाईट कलरचा. तिथं वरती पिंक कलरचा आहे बघा. अजून ती डॉल आहे एक, आता घेऊन झोपली ती. हा एक, आणि किती बरेच अशा आहेत. तर तरी पण तिला पाहिजे होतं. आणि म्हटलं भाजी घरी आले, भाजी वगैरे साफ केली. बराच वेळ गेला त्याच्यात भाज्या बी साफ करापर्यंत. जेवण वगैरे केलेलं आणि थोडा वेळ झोपले. 4 वाजले तोपर्यंत. 3 वाजता आम्ही जेवलो. 2 वाजले तरी तिकडंच होते मी बाजारातच. मग 3 वाजले, सगळं आवरपर्यंत 3:30 वाजले. 4 वाजले झोपेपर्यंत. थोडा तासभर इकडं तिकडं लोळले, झोपलेच नाही. आणि मग परत बाकीचे कामं. ते मिरची आणि ती मिरची तशीच आहे बघा रूममध्ये, तिकडे बेडरूममध्ये ठेवली. कारण की जास्त उन्हात तापली की धुंकारा हे होतो ना जास्त, म्हणून ठेवले तिकडं. आणि मग उद्या सकाळी जायचे, पालखी येणार आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे मला आणि लवकर सकाळी जायचं आहे. संभूचे पप्पा आलेत पुण्यावरून, ते तिकडंच आहेत, वरती घरीच आहेत सासरी. कारण की तिथे पालखी येणार म्हटल्यावर साफसफाई करावी लागणार ना.
मग तिथेच आहेत. मग मी आता माझं सकाळी इकडचे कामं मला जाता येत नाही हो. आता कपडे बिपडे मुलाचे, आता मी आज जर कपडे धुतले नसते तर परत परवा त्याला कपडे नसते भेटले. आज मग कपडे बिपडे धुतले आणि उद्या मग पटकन आवरणार आहे. घरचं काहीतरी मुलांना नाश्ता करणार, आंघोळ्या बिंघोळ्या करू आणि जाणार आहे कपडे देवाची पूजा वगैरे आवरून पालखीला. आणि पालखी आमच्याकडून मग खाली जाणार नाक्यात पालखी. नाक्यात मग 21 तारखेपर्यंत घरी घेणार. 22 तारखेला आमचा छबिना आहे आणि 23 तारखेला मग आमचं हे आहे काय ते आपलं शिपणं आहे. तर नक्कीच सगळ्यांनी व्हिडिओ बघा. मी छबिनाचे आणि शिपण्याचे रंगपंचमीचे व्हिडिओ टाकेन बरं का. आणि मला आता खूप झोप आली आहे. मला अजून इस्त्री करायची आहे कपड्यांना मुलाच्या. तर बाय सगळ्यांना.